नमस्कार मंडळी, न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बारामती नगरपालिका आणि माळेगावच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी कार्यकर्ता मेळावा ठोकला. तसं पाहिलं तर ही एक नगरपालिकेची निवडणूक, पण ही नगरपालिका बारामतीची आहे. आता या मेळाव्यातनं बोलत असताना अजित पवारांनी एक विधान केलं. ते म्हणाले की माझं पण साहेबांवर प्रेम आहेच ना. पार्थ पवारांचे घोटाळ्यात नाव येणं, भाजपनेच अजित पवारांची विकेट काढल्याची चर्चा होणं आणि त्यानंतर सुप्रिया सुळेकडनं पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी अजित पवारांना ना युतीचा प्रस्ताव दिल्याची बातमी येणं आणि यानंतर अजितदादांनी माझं देखील साहेबांवर प्रेम आहे ना असं म्हणणं. अर्थात यापूर्वी 2 ते 3 महिन्यांपूर्वीच आपण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था या शरद पवार आणि अजितदादा एकत्र लढतील असं सांगितलं होतं. असं होताना देखील दिसतंय. एकामागे एक नगरपालिकांची नावं समोर येत आहेत जिथं शरद पवार सरांच्या राष्ट्रवादीला जागा सोडणार आहे. महानगरपालिकेत युती करणार आहे हे जवळपास स्पष्ट आहे. जे काही मतभेद हे मागच्या 2 ते 3 निवडणुकीत झाले असतील ते विसरून एकत्र या असंच ते सांगायला लागलेत. आता येतो आपला मूळ मुद्दा, तो म्हणजे अजित पवारांना पवारसाहेबांवरच्या प्रेमाची आत्ताच उपरी काय झाली आहे. तर याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे भाजपने दिलेला दणका. कोणी कितीही दावे केले तरी भाजपनेच अजित पवारांचं हे प्रकरण बाहेर काढलेलं आहे, हा पहिल्या दिवसापासूनच दावा राहिलेला दिसतो. अमित शहांनी कुबड्या दूर करा हे विधान करणं असेल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं भाजप सोडून कोणासोबत ही युती करा असा मेसेज मिळणं असेल, या 2 गोष्टी पार्थ पवारांचा घोटाळा बाहेर पडण्याच्या टायमिंगला घडलेल्या दिसत आहेत. त्यामुळेच भाजपनेच हा घोटाळा बाहेर काढला असे आरोप भाजपवरती होत आहेत. आता यात भाजप आहे की नाही हा नंतरचा प्रश्न. त्यापूर्वीचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कधी ना कधी अजितदादा भरडले जाणार. भाजप एक हाती सत्तेत येण्याचा प्रयत्न करताना दिसतंय. त्या दिशेने अजितदादांचे जुने नेते फोडण्याचा प्रयोग काही दिवसांपूर्वी सोलापुरात करण्यात आला. दुसरीकडे संग्राम टोपटे यांच्यासारख्या नेत्यांना बळ देत भाजप अजितदादांभोवती रिंगणतंय अशा चर्चा होतात. थोडक्यात पार्थ पवारांचा घोटाळा हा एक इव्हेंट झाला. खरा मुद्दा म्हणजे भाजपच्या भरोशावर राहून अजितदादांना आपलं राजकारण करता येणार नाहीये. भाजपच्या जादात कधी ना कधी भरडले जाणार याची जाणीव अजित पवारांना देखील आहे. पण आजची वेळ काळ मारणं ही अजित पवारांच्या राजकारणाची शैली राहिलेली आहे. पर्यायानं एकनाथ शिंदे भरडले जात असल्याचं दिसून सुद्धा अजितदादांनी विशेष असे प्रयत्न केलेत असं दिसत नव्हतं. पार्थ पवारांच्या प्रकरणानंतर मात्र अजितदादांना आता भरडले जाण्याची जाणीव झाल्याचं दिसतं. ही वेळ कधी येऊ शकते याची जाणीव आता अजित पवारांना झालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांची सगळी मदार त्यांचे जवळचे मित्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. फडणवीसांची साथ आपल्याला असल्यानं आपण भरडले जाणार नाही असं अजितदादांना वाटत असावा. पण केंद्राने मनावर घेतलं तर फडणवीस सुद्धा अधिकच असं काही करू शकणार नाहीत याची जाणीव सुद्धा या प्रकरणामुळे दादांना झालेली आहे. थोडक्यात भाजपच्या या दांडक्यातनं अजितदादा तात्पुरते बाहेर पडतील, पण भाजपला भविष्यात कंट्रोलमध्ये ठेवायचं असल्यास आपल्याकडे अन्य पर्याय आहे हे दाखवणं अजित पवारांसमोरचं प्रमुख आव्हान असणार आहे. आता या पर्यायात शरद पवार यांच्याशिवाय दुसरं तुल्यबळ नाव कोणतंच नसणार. एकतर शरद पवारांसोबत जुळून घेणं नैसर्गिक युतीत येतं. दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांची जवळीक अजितदादांना भाजपविरोधात प्रोटेक्शन देऊ शकते. तिसरं म्हणजे शरद पवारांचं केंद्रातलं हस्तक्षेपाचं राजकारण आजही ताकद ठेवू नये. त्यामुळे भाजप कोणत्याही स्वरूपात शरद पवारांचा हस्तक्षेप वाढू नये म्हणून अजितदादांना सॉफ्ट कॉर्नर देताना दिसू शकतं. थोडक्यात भाजपने धक्का देण्यापासून रोखायचं असेल तर आपल्याकडे शरद पवारांचा पर्याय कायम आहे हे दाखवणं अजित पवारांना क्रमप्राप्त आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतनं अजित पवार तेच दाखवण्याचा प्रयत्न करायला लागलेत असं म्हणायला स्कोप राहतो तो यामुळेच. आता ही झाली 2 महत्त्वाची कारणं. पण शरद पवार गटात तरी अजित पवारांसोबत जुळून घेण्याचं राजकारण करणारी मंडळी आहेत का हे पाहावं लागतं. खरं तर अजित पवार हे सोडून गेल्यानंतर राजकीय स्पेस आपल्याला शरद पवारांच्या पक्षात मिळू शकते या विचारातच शरद पवारांच्या गटातले नेते सुद्धा राजकारण करताना दिसतायत. या नेत्यांचा हस्तक्षेप देखील शरद पवारांच्या अडचणीचं ठरत असल्याचं बोललं जातं. मग अशा वेळी अजित पवारांसोबत जुळून घेण्याची भाषा या नेत्यांना नियंत्रणात ठेवू शकते. थोडक्यात अजित पवारांची शरद पवारांसोबत जुळून घेण्याची भाषा म्हणजे शरद पवारांच्याच राजकारणाचा दुसरा अंक दिसतो. ज्याप्रमाणे शरद पवारांनी काँग्रेससोबत युतीत असताना भाजपसोबतच्या चर्चा कायम ठेवत काँग्रेसला नियंत्रणात आणलं, तीच गोष्ट अजित पवार शरद पवारांसोबतच्या युतीची शक्यता कायम ठेवून करताना दिसतायत. थोडक्यात याचा अर्थ दोन्ही पक्ष लगेच एकत्र येतील, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अखंड दिसेल असं म्हणता येत नाही. पण किमान शरद पवार सक्रियपणे राजकारणात आहेत तोपर्यंत तरी हे दोन्ही नेते आम्ही कधीही एकत्र येऊ शकतो याची जाणीव करून देत आपल्या हिताचं राजकारण करण्यात यशस्वी होतील असंच आपल्याला म्हणता येतं.
तुम्हाला काय वाटतं, साहेबांवरती अचानकपणे अजितदादांचं प्रेम येणं यामागे नेमकं कोणतं राजकारण असू शकतं? अजित पवार आणि शरद पवार हे खरंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्रित लढतील का? याबद्दलची तुमची मतं आणि